या बातमीचे प्रस्तुत करतायत माऊली आय मित्रा ऑप्टिकल। आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल। आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर, वरुड। वरुड तहसील कार्यालयासमोर विक्रम ठाकरे मित्र परिवार व शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे। आपल्यासोबत विक्रम भाऊ ठाकरे आहेत। काय सांगणार, कशासाठी हे आंदोलन सुरू आहे? आपल्याला माहितच आहे की आपल्या या वरुड मोर्शी भागामध्ये जवळपास 1-1.5 महिन्यापासून सततचा पाऊस या ठिकाणी कोसळत आहे आणि पाऊसच्यामुळे जे आपल्या शेतातले जे कामं आहे ते सुद्धा ठप्प पडलेले आहे आणि आपल्या भागात जो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंबिया बहार आलेला होता, त्या आंबिया बहार हा पूर्णतः नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त बगीचे खाली आलेले आहे। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात या आपल्या वरुड आणि मोर्शी तालुक्यात कास्तकार बांधवांचं, जे शेतकरी बांधव आहे, जे संत्रा उत्पादक आहे, त्यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर त्यांचा जो खर्च जो लागलेला आहे तो खर्चसुद्धा आता निघणं अशक्य झालेला आहे। म्हणून शासनाने त्याच्याकडे विशेष लक्ष देऊन त्यांना एक मदत त्या ठिकाणी हेक्टरी 1 लाख रुपये त्या ठिकाणी जाहीर करावी, म्हणून एक आम्ही हे धरणे आंदोलन शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज या ठिकाणी चालू केलेलं आहे। त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी आहे की 23-24 मध्ये शासनाने जे 5,000 रुपये कापूस आणि सोयाबीनसाठी जी मदत जाहीर केलेली आहे, तर नुसतं कापूस आणि सोयाबीनसाठी मर्यादित न ठेवता इतर सुद्धा जे काही पिकं आहे त्यांना सरसकट ते मदत त्यांनी त्या ठिकाणी जाहीर करावी, ही आमची एक त्या ठिकाणी दुसरी मागणी आहे। तिसरी मागणी अशी आहे की जे वीज बिल शासनाने माफ केलेले आहे, तर ते वीज बिल 7.5 HP खालील वीज बिल माफ केलेले आहे, तर सरसकट जे काही वीज बिल असेल ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी माफ करायला पाहिजे। आणि चौथी मागणी आमची अशी आहे की जो सततचा पाऊस आपल्या भागात झालेला आहे वरुड मोर्शी भागात, तर ओला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करून शासनाने 50,000 हेक्टरी या ठिकाणी कास्तकार बांधवांना मदत या ठिकाणी जाहीर करावी। या अनुषंगाने आम्ही या 4 मागण्या घेऊन आज शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा एकदिवसीय लाक्षणीय लक्षवेधी आम्ही या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी मांडत आहे। या आंदोलनानंतरही शासनानं आपल्या मागण्यांकडे लक्ष दिलं नाही, दखल घेतली नाही, तर पुढचं पाऊल काय असेल? निश्चितच हा आमचा पहिली पायरी आहे। या पहिली पायरीनंतर शासनाने जर आमच्या या मागण्याकडे जर लक्ष दिलं नाही, तर आपल्या या वरुड मोर्शी तालुक्यातल्या कास्तकार बांधवांशी चर्चा करून पुढची स्टेप काय उचलायची ते आपण ठरवू। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात विक्रम ठाकरे मित्र परिवार आणि वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज वरुड तहसील कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन केलेलं आहे। तालुक्यातील मुख्य पीक म्हणून संत्र्याकडे पाहिले जाते। ते मुख्य पीक जरी असले तरीही आपल्या भागामध्ये तूर आणि कपाशी हे 2 पिकं सातत्यानं शेतकरी पेरतात आणि या 3ही पिकाचं या अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत आहे। फळगळती इतक्या प्रमाणामध्ये आहे की असं वाटते की 10% संत्रा झाडावर शिल्लक राहील की काय। आणि सततच्या अतिपावसामुळे कपाशी आणि तुरी पिवळी पडायला लागलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आता काय करावं या विचारानं हवालदिल झाला आहे। तरी ते याकरिता आपल्या भागातील युवा नेते काँग्रेसचे श्रीयुत विक्रम ठाकरे यांनी हा जो प्रश्न उभा करून हे आंदोलन उभं केलेलं आहे, हीच मागणी आमची सुद्धा आहे। तरी या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे आणि त्यासोबतच वीज बिल माफीची जी घोषणा केलेली आहे, वास्तविक पाहता वीज बिल माफीची घोषणा ही मरी गाय बम्मन को दान आहे। कारण कोणत्याही प्रकारचं कितीही वीज बिल थकीत असलं तरीही 24 घंट्याच्या आत कोणत्याही कारणानं वीज पुरवठा खंडित झाला तर तो 24 घंट्याच्या आत नियमित करणे ही वीज मंडळाची जबाबदारी आहे। आणि ही बाब आम्ही 6 महिन्याच्या अगोदर सुद्धा वीज मंडळाच्या लक्षात आणून दिली आणि म्हणून त्यांना आम्ही त्याच वेळी म्हटलं की जोपर्यंत सर्व शेतमाल जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यामध्ये अडकलेला आहे तोपर्यंत
तुम्ही 24 घंट्याच्या आत जर वीज पुरवठा नियमित केला करणे ही तुमची जबाबदारी आहे. आणि जर तो नाही केला तर तो जीवनावश्यक वस्तूच्या कायद्याचा भंग होतो. आणि हा नियम त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना आम्ही 24 घंट्याची मुदत दिली होती. त्यांनी 6 घंट्यात वीज पुरवठा नियमित केला. आणि जास्तीत जास्त ते 3 वर्षाच्या अगोदरच वसूल करू शकतात, त्याच्या अगोदरच वसूल करू शकत नाही. आणि जोपर्यंत शेतमाल जीवनावश्यक वस्तूच्या कायद्यात आहे अडकलेला, तोपर्यंत वीज बिलाच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं शासन सक्ती करू शकत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि या आंदोलनाला आमचा शेतकरी संघटना आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सक्रिय पाठिंबा आहे. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.